तर जितेंद्र आव्हाड देखील आपल्यासोबत जोडले गेले आहेत। आव्हाडजी, स्वागत तुमचं। खूप मोठा धक्का आहे, पक्ष आणि चिन्ह अखेर अजित पवार गटाकडे गेलेला आहे। त्या माणसाला हे काही फार आश्चर्यकारक वाटतंय असं नाही। ज्या दिवशी आमची राष्ट्रीय मान्यता काढली गेली त्याच दिवशी माझ्या मनात शंकेची पाल चुकली होती की पुढे काहीतरी घडणार, आणि पुढे ते तसं तसं घडत गेलं। आमच्या दृष्टीने आम्ही निवडणूक आयोगाला जे सांगायचं ते सगळं सांगून आणि पटवून दिलं होतं। आमचा एकही मुद्दा निवडणूक आयोगाच्या कुठल्याही नाही असा नव्हता, पण आम्हाला माहिती होतं की चिन्ह आणि पक्ष काढून घेण्याच्या अटीवरच हे सगळं झालेलं आहे, किंवा हा विश्वास देण्यात आलेला आहे की चिन्ह आणि पक्ष तुमच्या ताब्यात देऊ। मी जे काल बोललो, मी मरण यातनाच देताय त्या माणसाला। असं ज्या माणसाने हे बाळ जन्माला घातलं, या बाळाचं संगोपन केलं, या बाळाला मोठं केलं, त्याला सुसंस्कृतपणा शिकवला, ते सगळं तुम्ही खेचून घेतो ना त्याच्या हातात ना। तुम्हाला काय वाटतं, शरद पवारांना दुःख होत नसेल याचं? ज्या पक्षाला निर्माण यांनी केलं, ज्या पक्षातनं हे मंत्री झाले सगळे तटकरेंपासून अजित पवारांपर्यंत, कशाच्या जीवावर झाले, कोणाच्या जीवावर झाले? शरद पवारांच्या जीवावर झाले ना। आणि हे पक्ष काढून घेणार, चिन्ह काढून घेणार, हे माहितीच होतं। अहो, आमचं चिन्हच शरद पवार आहे, आम्हाला चिन्हाची गरज नाही, आमचं चिन्ह शरद पवार आहे। अजित पवारांना आजही माझं आव्हान आहे, या नवीन पक्ष आणि सांगा माझं चिन्ह अजित पवार आहे, बघूया किती मित्र कुणाला मिळतात। असं शकुनी बनून खेळ खेळू नये कधी। आव्हाडजी, म्हणजे शिवसेनेच्या बाबतीत जे झालं तेच राष्ट्रवादीच्या बाबतीत म्हणजे शरद पवार होणारच होतं, याच्यात काय नवीन नाहीच आहे। सगळ्या इन्स्टिट्यूशनला वाकवून आपल्याला पाहिजे तसे निर्णय करून घ्यायचे, हा प्लॅनच आहे, त्याच्यात काय मोठं आहे? निवडणूक आयोग हा अपेक्षितच होता निकाल, कारण का आता याच्यावरती तुमचा ह्याचा निकाल येणार आहे, अध्यक्षांचा, तोही असाच येणार आहे। त्याच्यात राज्यसभेच्या निवडणूक काय, हे सगळं कॅल्क्युलेशन नाही समजत, अशातला काय भाग नाही ना आम्हाला। आम्हाला सगळं समजतं, फक्त वाईट एकाच गोष्टीचं वाटतं की शरद पवारांना वयाच्या 84व्या वर्षी त्यांनी ज्यांना घडवलं, ज्यांच्या मूर्त्या त्यांनी तयार केल्या, अर्थात तो आमचे सैनिक राहतील आयुष्यभर, ते लढण्यासाठी कधीच मागे पुढे बघत नाहीत, ते लढतील, याही परिस्थितीत लढतील, पण हे गळे दाबणारे तरत नाहीत, हाच माझ्या पुढचा सर्वात मोठा प्रश्न आहे। आव्हाडजी, पुढे राज्यसभा निवडणुकांमध्ये मग अजित पवार गटाच्या अनिल पाटलांचा व्हीप तुम्हाला मानावा लागेल? आता बघू ना व्हीप काय होतं। आम्ही लढायला तयार होतो, गेली आमदारकी तर गेली, आमच्या रक्तात गद्दारी नाही आहे। आमदारकी म्हणजे काय गळ्यातलं मंगळसूत्र आहे काय? गेली तर गेली, काय फरक पडतो? घरी बसू, अजून काय होईल? आव्हाडजी, निकाल तुम्हाला अपेक्षित होता, अशा वेळेला पक्षाचं नाव आणि चिन्ह? मी काल बोलले, मी 8 दिवसापासून बोलतोय निकाल अपेक्षितच आहे, निकाल तसाच लागेल, निकाल अपेक्षितच आहे, फक्त लागत नाही तोपर्यंत निवडणूक आयोगावरून बोलणं चुकीचं होतं। निवडणूक आयोगाने नव पक्षाचं नाव आणि नव चिन्ह याचा तुम्ही विचार केलाय? आमचं नवं नाव आणि नवीन चिन्ह शरद पवार। कोणाच्या जीवावरती यांनी निवडणुका जिंकल्या, यांचं रिकग्निशन कोणाच्या नावावर आहे? अजित पवार कोणामुळे ओळखला जातो? तटकरे कोणामुळे ओळखले जातात? दिलीप वळसे कोणामुळे ओळखले जातात? ठीक आहे, धनंजय मुंडेंना आधीपासून सवय इथे तिथे जायची, त्यामुळे त्यांच्याबद्दल मी काय बोलत नाही। त्यांनी जरी माझ्यावर टीका केलेली असली तरी मी आजपर्यंत धनंजय मुंडेंवर कधीच टीका केलेली नाही। आताच काहीतरी त्यांनी टीका केली असं मी ऐकलंय, तर मी धनंजय मुंडेंवर कधीच बोलतो। तेव्हा याच्यात काय आम्हाला नवीन वाटत नाही हो, हे होणारच होतं। माहिती आहे विधानसभा अध्यक्ष काय देणार आहे? धन्यवाद आव्हाडजी, तुम्ही आमच्याशी बोललात त्याबद्दल।